हाय, गुड मॉर्निंग. तर प्लीज हा माझा ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा, कारण का मी आज फिरायला जाणार आहे. ॲक्च्युली फिरायला नाही म्हणता येणार, माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न आहे, तर आज हळद आहे. लग्नाला मला जायला जमणार नाही आहे, तर मी आज हळदीला चालले. तर मग ॲक्च्युली मी जिथे जाणार आहे तिथे मलाही माहीत नाही कसं जायचं, बट लेट्स सी, विचारत जाऊयात. तर मला जायचं आहे कोलाडमध्ये खाम गाव आहे, त्याच्यामध्येच शिरवली नावाचं एक गाव आहे, तर तिथे मला जायचं आहे हळदीला. तर मी त्यासाठी सकाळ लवकर उठली आणि रोहाला खरंच खूप फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावरती. आणि इथे जागी लवकर येते, तर मी उठली आणि सकाळ आमच्याकडे मस्त सकाळी गाणी लावलेली असतात, तर खूप मस्त वाटतं. आणि नंतर मग आता लवकर आवरून मला निघायचं होतं, कारण का मी आता डायरेक्ट कोलाडला जाणार आहे. तर त्यासाठी आमच्या इथे रिक्षा लागतात कोलाडला जायसाठी. तर मी रिक्षा स्टँडवरती गेली आणि जेव्हा मी गेली तेव्हा माझ्या समोरून रिक्षा भरलेली सुटली. यार मला खूप बेकार वाटलं की मी 2 मिनटं लवकर आले असते तर मी पटकन निघाले असते. बट ठीक आहे, आता थोडा वेळ थांबावं लागेल, जोपर्यंत रिक्षा नाही भरणार तोपर्यंत ती सुटणार नाही. तर थोडा वेळ वेट केला. तुम्ही व्ह्यू बघू शकता रोहाचा. तर मग फायनली मी रिक्षात बसले आणि आता वेट करते कधी रिक्षा भरेल. तर मग फायनली रिक्षा भरली आणि मग सुटली. तर मी उतरली कोलाडला आणि कोलाडमध्ये खरंच खूप आता चेंज झालं सगळं. कोलाडमध्ये हा ब्रिज आधी नव्हता जेव्हा मी शिकायला इथे होते 12th स्टँडर्डमध्ये. खरंच खूप बदललं आहे. इथे आल्यावरती वाटते यार हा मी कुठे आले, म्हणजे खूपच चेंजेस झाले तिथे. तर मग ते गाडी लागली होती खामला जाण्यासाठी. तर तिथे एक आजी होती, तर त्या आजीशी ओळख झाली माझी आणि ती आजी बोलली की अगं मला पण खाममध्येच जायचं आहे, शिरवलीमध्येच जायचं आहे. तर त्यांनाही त्याच हळदीला जायचं होतं. तर त्या बोलल्या की ठीक आहे आपण दोघीजणी सोबत जाऊ. मी बोलले ओके जाऊयात. तर खूप भारी वाटलं. आणि अशी जी म्हातारी लोकं असतात ना, खरंच ती खूप अशी साधी असतात यार, त्यांचे विचार खूप साधे असतात. आणि आता जनरेशन खूप पुढे चालले. बट येस, खूप मस्त वाटलं त्यांच्याशी भेटून. तर मग आम्ही उतरलो तिथे खामला. तर खाममधून आय थिंक 15 मिनटं लागतात जायला शिरवलीला. तर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, पण ऑफकोर्स तिच्या बहिणीची हळद आहे, तर ऑफकोर्स ती बिझीच असणार. ती थोडी फोन चेक करत असणार की फोन कोणाचा येतं आणि मी कधी आणायला जाते त्या टाईपमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू होता यार तिथे. शेती वगैरे इतकी भारी मस्त ग्रीन वाटत होतं ना. आणि त्या आजी खूप भारी होत्या, खूप म्हणजे खूप मस्त होत्या. तर त्यांच्याशी भेटूनच खूप भारी वाटलं. तर मग आम्ही चालत निघालो आणि मग 1-2 गाडीवाले तिथून जात होते. त्याने विचारलं की आम्हाला सोडाल का? तर मग त्यातला एक दादा बोलला की ठीक आहे मी तुम्हाला सोडतो. मग आम्ही बसलो बाईकवरती आणि आजी पण होत्या, त्या पण बसल्यामध्ये. काय व्ह्यू होता यार. नंतर मग फायनली मी उतरली शिरवलीला आणि मग तिथे पण आम्हाला घर माहीत नव्हतं. ॲक्च्युली त्या आजीला पण माहीत नव्हतं. तर मग आम्ही शोधत आवाज ऐकत पोचलो. आणि मग मी माझ्या मैत्रिणीला थोडी हेल्प केली तिला रेडी होण्यासाठी. मस्त बांगड्यांचा सेट तयार केला. आणि मग हे तुम्ही बघू शकता किती मस्त मांडव बनवलेला आहे. कोकणातल्या हळदीचा फीलच वेगळा असतो. नंतर मग दुपारी जेवण होतं 1:30 वाजता. तर मी मस्त जेवले आणि मग मी बोलले की मी आता निघते, कारण का मग मी आली परत खाम स्टेशनला. तिथे रिक्षामध्ये बसले, कारण का इतका वेळ मी बसून तरी काय करणार, कारण का माझी मैत्रीण खूप बिझी होती आणि ऑफकोर्स तिच्या दीदीचं लग्न होतं ते बिझी असणारच. मग खाममध्ये पण मला थोडा रिक्षाला वेट करायला लागला की कधी रिक्षा भरेल आणि मी कधी निघेल. तर फायनली रिक्षा भरली आणि मग मी निघाले कोलाडला. तर कोलाडला मी उतरले आणि मग कोलाडला उतरल्यावरती पण मला रिक्षा लगेच भेटली तिथे. आणि मग फायनल मी उतरली रोहामध्ये. तर मी घातली होती हिल्सची चप्पल आणि मला नाही आहे सवय हिल्स चप्पल घालून चालायची, तर खूप पाय दुखत होते. तर हेच मी लवकरच पोचले, जवळजवळ मी 3ला घरी पोचले. आणि ह्या चप्पलमुळे खूप त्रास झाला मला. हेच फायनली मी आले घरी. आणि इतका ऊन वाढला आहे की खरंच खूप गरम होत होतं. आणि मस्त आता आमच्याकडे आंबे आणलेले आहेत, तर ते आंबे आडीला ठेवलेले होते, तर तुम्ही बघू शकता. आणि नंतर संध्याकाळी मस्त मी बनवणार होती वांग्याची कापं आणि मस्त कोथिंबीर वडी. तर जेव्हा पण मी रोहाला येते तेव्हा मी खूप काही बनवते, खूप काही बनवते आणि मला बनवायला खूप आवडतं. आणि थोडेसे आज परत गावाला जाऊन मम्मी पप्पाने आंबे आणले होते, तर ते परत आडीला लावायचे होते. आणि मँगो माझा खूप फेवरेट आहे, खूप म्हणजे खूप. तर त्यातले पिकलेले आंबे होते, त्याचा मस्तपैकी दूध आंबा बनवला. दूध आंबा इज लव्ह.
मला खूप आवडतो दूध आंबा खायला आणि खरंच खूप भारी लागतो. तुम्ही असं करून नक्की खा, खरंच खूप टेस्टी लागतो. आणि त्याच्यानंतर मग दूध आंबा खात खात मस्त टी व्ही बघितला आणि मग उद्या निघायचं होतं मला फायनली अंधेरीला, कारण का जॉबला तर जायलाच हवं राईट.